हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया चिकन दम बिर्याणी। ही बिर्याणी कशी करायची हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया। सर्वात आधी इथे मी 1.5 किलो चिकन घेतलं आहे। आता आपण चिकन मॅरिनेशन करायला घेऊया। सर्वात आधी इथे मी 4-5 कांदे चांगले बारीक कापले आहेत, लांब सडक बारीक। आता इथे मसाला बघा, 2 चमचे शहाजिरे, 10-12 हिरव्या वेलच्या, जावित्री, दालचिनी, 2 बडी वेलची, लवंग आणि काळी मिरी, असा हा सर्व मसाला थोडासा भाजून मी त्याची बारीक पावडर करून घेतली आहे। आता कढईमध्ये चांगले तेल तापवून घ्या। अंदाजे 1.5 वाटी तेल आहे हे। 4-5 कांदा तळण्यासाठी मी हे तेल घेतलं। आता फास्ट गॅसवर आपल्याला हे कांदा चांगलं ब्राउनिश तळून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी 10 मिनिटं लागले आहेत अशा प्रकारे कांदा ब्राउन व्हायला। आता हे कांदा निथळून, तेल निथळून मी एका ताटामध्ये काढून घेतला। आता चिकन मॅरिनेशन करायला घेऊया। सर्वात आधी चिकनमध्ये मी 500 ग्राम दही घालत आहे। चितळेबंधूचं हे दही घेतलं आहे मी। आता ही लाल मिरची पूड आहे, एव्हरेजची लाल तिखट, ही मी घेतली आहे 2 चमचे। आपल्याला आता हळद घालायची आहे, 1 चमचा हळद घातली आहे। काही खडे मसाले, अर्धा चमचा शहाजिरा, 7-8 हिरवी वेलची, 1 बडी वेलची, 1 दालचिनी, 2 काळी मिरी, 2 लवंगा, असा खडा मसाला मी घातला। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे आणि थोडासा पुदिना बारीक चिरून घातला आहे। आता आलं लसूण पेस्ट घालूया, 4 चमचे। इथे मी हिरव्या मिरचींचा, थोडं कमी तिखट असणाऱ्या मिरच्यांचा असा खरडा बनवला आहे। तो मी अंदाजे घातला आहे, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार। 1 मोठा लिंबू घेऊन 1 लिंबाचा रस। आता मी जो मसाला बनवला होता शहाजिरे दालचिनीचा, त्यातला 3 चमचे मसाला मी ह्या मॅरिनेशनमध्ये टाकत आहे। थोडासा मसाला मी थोडा बाजूला ठेवणार आहे। आता जो कांदा मी ब्राउनिश केला होता तो आपण याच्यामध्ये टाकूया। यातला अर्धा कांदा मी वापरला आहे, अर्धा कांदा मी ठेवला आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी 3 मोठे चमचे मीठ घातलं आहे, सेंधा नमक आहे हे। अर्धी वाटी दुधामध्ये मी केसर भिजत घातलं होतं। गरम दुधामध्ये भिजत घाला म्हणजे असा छान कलर येतो। आता मी हे अर्धी वाटीपैकी पाव वाटी त्या मॅरिनेशनमध्ये घातलं। आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण खूप चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा तळला होता ते जे तेल उरलं होतं त्यातलं तेल म्हणजे अंदाजे 1 वाटी तेल, 1 मोठी वाटी तेल मी या मिश्रणामध्ये ओतलं आहे। आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करूया। ते तेल चांगलं थंड झालं होतं। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करूया। लक्षात ठेवा, बिर्याणीसाठी मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे। अंदाजे 1 ते 2 तास हे मॅरिनेशन चांगलं मॅरिनेट होऊ द्या। 2 तासानंतर मी इथे हे चिकन गॅसवर ठेवलं आहे, मीडियम फास्ट स्लोवर। आता हे आपले चिकन परतून घ्यायचं आहे। दुसरीकडे मी आता तांदूळ भात कसा शिजवला आहे ते दाखवते तुम्हाला। इथे मी दावत राईस घेतला आहे, दावत बासमती राईस। अंदाजे 1 किलो भात घेतला आहे। 1 तास मी हा तांदूळ चांगला धुवून भिजत घातला होता पाण्यामध्ये। आता तेच तांदूळ मी गॅसवर ठेवले आहे। शिजवताना मी त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। आता आपण अख्खा गरम मसाला घालूया। वेलच्या टाकल्या 6-7, दालचिनी घातले 2-3 तुकडे, 1 तेजपान घातला आहे मोठं तोडून, बडी वेलची घातली आहे, काळी मिरी घातली आहे। आता शहाजिरे घातले अर्धा चमचा। थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आपल्याला, याने एक वेगळी टेस्ट येते। जरुरी नाही आपण हे पुदिना आणि कोथिंबीर घालणं, पण याने एक वेगळी टेस्ट येते बिर्याणीला। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। आता मीठ यामध्ये 4 मोठे चमचे घातले आहे।
आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि भाताला उकळी आल्यानंतर अगदी अर्ध्या मिनटातच आपल्याला हा भात गाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। हे कशा प्रकारे करायचं आहे ते मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे। बाजूला मी चिकन पण परतत आहे। चिकनला थोडंसं पाणी सुटत आहे। काही लोक चिकन डायरेक्ट शिजायला ठेवतात, पण तसं न करता मी थोडंसं चिकन गॅसवर परतून घेतलं आहे, त्यामुळे त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जातो। आता बघा, भाताला उकळी आल्यानंतर अगदी 2 मिनिटात मी असा गाळणीवर अर्धा भात काढून घेतला आहे, म्हणजे फक्त 50% मी भात शिजून घेतला आहे। तर ह्या भातातला म्हणजे 1 किलो भातातला अर्धा किलो भात मी गाळणीवर आधी काढून घेतला आहे। हा फक्त 50% भात शिजलेला आहे। पाणी चांगलं निथळून द्यायचं आतलं। आता बघा, हे जो अर्धा भात आहे ना तो 2-3 मिनिटे मी अजून शिजवला आहे, म्हणजे तो भात 70% शिजवला आहे। आता एका मोठ्या टोपामध्ये मी पहिले 1 चमचा तूप घालून घेतलं आहे आणि चांगलं पसरवून घेतलं आहे टोपामध्ये। आता ह्यामध्ये आपल्याला हे जे चिकन मी जे 10-15 मिनटं शिजून घेतलं आहे गॅसवर मॅरिनेशन केलेलं ते आधी घालून घेऊया। अगदी सांभाळून आपल्याला प्रत्येक स्टेप करायची आहे, तेव्हाच आपली बिर्याणी लज्जतदार होणार आहे। हे बघा, हे चिकन मी असं घेतलं। आता ह्यावर मी जो 50% भात शिजवला होता, म्हणजे जो अर्धा कच्चा भात होता तो आधी घातला आहे। अगदी व्यवस्थित पूर्णपणे झाकून गेलं पाहिजे ते चिकन, असं आपल्याला हा राईस इथे घालून घ्यायचा आहे। आता बघा, हा जो भात 70% भात शिजला आहे, म्हणजे नंतरचा भात तो सुद्धा मी गाळून घेते। पूर्ण तो गाळून घ्यायचा। तोपर्यंत आपली ही पहिली लेयर जी 50% भाताची लेयर आहे त्यावर कोथिंबीर, पुदिना घातला आहे। जो कांदा तळून घेतला आहे तो घातला आहे। परत आता मी हे जो 70% भात शिजवून घेतला होता, 70% भात, तो आता मी ह्यावर घालत आहे। आता आपला हा जो बिर्याणी मसाला जो उरला होता, मी तुम्हाला बोलला नंतर उपयोगात आणायचा आहे, तो घातला। पुन्हा एकदा आपण याच्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर, पुदिना, जे 4-5 चमचे केशरचे दूध राहिले होते ते घालायचे आहे। इथे मी 2 प्रकारचे फूड कलर घेतले आहेत, हिरवा आणि लाल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही फूड कलर वापरू शकता। पाण्यामध्ये मिक्स करून अशा थोडंसं असं पसरवून घातलं आहे। पहिला हिरवा घातला, मग नंतर रेड कलर घातला। आता मी तूप सोडते। जवळजवळ 2 ते 3 चमचे तूप असं साईडनी सोडत जा गरम भातावर, ते आपोआप आतमध्ये मुरत जातं। आता जो कांदा उरला होता तो संपूर्ण ह्यामध्ये मी गार्निशिंगसाठी टाकून दिला। आता मी ते सिल्वर फॉईल पेपर घेतला आहे। ह्या टोपाला आपण पूर्णपणे याने कव्हर करणार आहोत। पूर्णपैकी कव्हर करून घ्यायचा, कारण ते पीठ लावण्यामध्ये पीठ खूप वेस्ट होतं। हे सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे फॉईल पेपर लावल्यानंतर तुम्ही असं झाकण ठेवा जे त्याच्यावर फिट होईल। एक 15-20 मिनटं मी तवा तापायला ठेवला होता मीडियम गॅसवर। आता तवा चांगला तापला आहे, त्यावर आपण हा टोप ठेवूया। मीडियम लो फ्लेमवर मी ही बिर्याणी बरोबर 1 तास दम द्यायला ठेवली होती तव्यावर। आता बघा, मी ते तो पेपर काढला आणि आता मी बिर्याणी सर्विंग प्लेटमध्ये काढत आहे। तुम्ही पाहू शकता बिर्याणीचा कलर किती छान आला आहे। खूप छानपैकी चिकन पण शिजला आहे, भात पण शिजला आहे। आता ही बिर्याणी मी टेस्टिंगसाठी मदर डे स्पेशल माझ्या आईला देत आहे। त्याबरोबर मी रायता पण बनवला आहे। दही, टोमॅटो, कांदा, काकडी, मीठ, एखादी हिरवी मिरची असं मस्त रायता बनवला आहे।
तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.